Good evening, my students. I am Prashant Khadbade, welcoming you to my new lesson. This lesson is related to 7th standard English subject language study part. We are going to learn about how to identify the subject and object in the given sentences. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत खडबडे आपलं सर्वांचं ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. आजच्या तासिकेला आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील जो लँग्वेज स्टडी नावाचा जो भाग आहे, या भागामधील सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे दोन भाग पाहणार आहोत. म्हणजे वाक्यामधील सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखायचे कसे ते आपण समजून घेऊया. लेट्स हॅव अ शेअर अ डॉक्युमेंट रिलेटेड टू सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. Now let's look at this first document. सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. प्रथमतः पाहूया आपण सब्जेक्ट, कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? वाक्यात क्रिया करणाऱ्या आणि वाक्याच्या सुरुवातीला येणाऱ्या नाउन किंवा प्रोनाउनला सब्जेक्ट असे म्हणतात. आपण जर थोड्याशा सोप्या भाषेत पाहूया. बघा, वाक्यामध्ये जो कृती करणारा असतो त्याला वाक्यातील सब्जेक्ट असे म्हणतात. सब्जेक्ट एकतर नाउन असतो किंवा प्रोनाउन असतो. आणि सब्जेक्ट साध्या वाक्यामध्ये म्हणजे असरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला येतो. ठीक आहे, आपण उदाहरणावरून समजून घेऊया. पहिलं उदाहरण, समिदा वॉश्ड क्लोथ्स क्लीनली. समिदा वॉश्ड क्लोथ्स क्लीनली. समिधाने अतिशय स्वच्छ कपडे धुले. आता इथं कृती करणारी कोण आहे? कोण कपडे स्वच्छ धुले? समिधा. कृती करणारी समिधा आहे, म्हणून समिधा. कृती करणाऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? सब्जेक्ट. म्हणून समिधा हा सब्जेक्ट आहे. पुढे जाऊया. ही इट्स डेलिशियस फूड. तो चविष्ट अन्न खातो. आता यात कृती करणारा कोण आहे? कोण चविष्ट अन्न खातो? अर्थात उत्तर काय येईल? ही. म्हणजे कृती करणारा असतो सब्जेक्ट, म्हणून सब्जेक्ट आहे ही. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, समिधा हे नाव, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे ही हे प्रोनाउन. चला तर मग पुढे पाहूया काही वाक्य याच्याशी संबंधित. बघा, क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द सब्जेक्ट फ्रॉम द सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यामधून सब्जेक्ट शोधून लिहा किंवा दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट ओळखा. पहिलं वाक्य आहे पहा, मोहन प्लेज फुटबॉल. मोहन फुटबॉल खेळतो. क्रिया कृती करणारा कोण आहे पहा? मोहन. म्हणून मोहन हा वाक्यातील सब्जेक्ट आहे. सेकंड सेंटेन्स, तानसेन सिंग्स राग दरबारी इन फ्रंट ऑफ अकबर. तानसेन हा राग दरबारीचे सूर अकबर राजाच्या समोर गातो. आता इथं गाण्याची कृती करणारा कोण आहे? कृती करणारा तानसेन आहे, म्हणून तानसेन हा वाक्यातील सब्जेक्ट आहे. चला पुढे जाऊया. दे वॉचेस टीव्ही शो एव्हरी संडे. दे वॉचेस टीव्ही शो एव्हरी संडे. ते प्रत्येक रविवारी टीव्ही शो पाहतात. ते प्रत्येक रविवारी टीव्ही शो पाहतात. कोण प्रत्येक रविवारी टीव्ही शो पाहतो? कृती करणारा कोण आहे? दे. दे वाक्यातला सब्जेक्ट आहे. चला पुढे जाऊया.
आता जरा थोडस वेगळं वाक्य पहा. तिथं कृतीशी संबंधित भाग नाहीये, परंतु सब्जेक्ट ओळखता येतो पहा. इंडिया इज माय कंट्री. भारत माझा देश आहे. आता वाक्याची सुरुवात इंडिया या नाऊन न झाली आहे, म्हणून इंडिया हे वाक्यातलं सब्जेक्ट आहे, किंवा त्याला DOER, डोअर, करता असं म्हणतात. असं कसं म्हणायचं? आपण पाहिलं होतं पहा, की वाक्यात क्रिया करणाऱ्याला सब्जेक्ट करता असे म्हणतात. परंतु सब्जेक्टची दुसरी एक व्याख्या पहा, की वाक्यामध्ये ज्याच्या विषयी, बघा, वाक्यामध्ये ज्या नाऊन विषयी किंवा प्रोनाऊन विषयी बोललं जातं, जे नाऊन किंवा प्रोनाऊन वाक्याच्या सुरुवातीला असतं, त्या नाऊन किंवा प्रोनाऊनला सुद्धा सब्जेक्ट असे म्हणतात. आता या वाक्यामध्ये पहा, इंडिया इज माय कंट्री. भारत हा माझा देश आहे. या वाक्यामध्ये इंडिया या नाऊन विषयी बोललेला आहे. इंडियानं या नाऊन विषयी माहिती सांगितली आहे, आणि इंडिया हे नाऊन वाक्याच्या सुरुवातीला आहे, म्हणून इंडिया हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. चला तर मग पुढे जाऊया. टायगर इज व्हेरी फिअरलेस अॅनिमल. वाघ हा अतिशय निर्भीड प्राणी आहे. आता इथं पहा, हे सुद्धा वाक्य वेगळं आहे. इथं कृती करणारा दिसत नाहीये, परंतु वाक्यामध्ये एका प्राण्याविषयी माहिती सांगितली. तो प्राणी कुठला? टायगर. बघा, कोणाविषयी माहिती सांगितले? टायगर या प्राण्याविषयी माहिती सांगितले, आणि टायगर हे नाऊन वाक्याच्या सुरुवातीला आहे, म्हणून टायगर हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. ओके. माझ्या मते नक्कीच तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय समजलं असेल. तर आपण दुसऱ्या टॉपिककडे वळूया. आपल्या वाक्यातला दुसरा टॉपिक आहे ऑब्जेक्ट, अर्थात कर्म. आता कर्म कशाला म्हणतात? बघा, शब्दावरून समजून घ्या. जे केलंय त्याला कर्म म्हणतात, किंवा ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणतात. तर व्याख्या दिली पहा, वाक्यात ज्यावर क्रिया घडते त्या नाऊन किंवा प्रोनाऊनला ऑब्जेक्ट अर्थात कर्म असे म्हणतात. थोडक्यात लक्षात घ्या मुलांना, वाक्यामध्ये ज्याच्यावर क्रिया घडते, वाक्यामध्ये ज्याच्यावर क्रिया घडते त्या नाऊन किंवा प्रोनाऊनला ऑब्जेक्ट अर्थात कर्म असे म्हणतात. पहा पहिलं वाक्य, मदर कुक्स व्हेजिटेबल्स. मदर कुक्स व्हेजिटेबल्स. आई भाजीपाला शिजवते. आता यामध्ये मला सांगा, आईची कृती कोणती आहे? शिजवण्याची. मग शिजवण्याची क्रिया कोणावर घडली आहे? व्हेजिटेबल्स वरती. पण व्हेजिटेबल हे वाक्यातलं कर्म आहे. मला माहिती आहे, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणतात. शिजवण्याची क्रिया व्हेजिटेबल्स वर घडली, म्हणून व्हेजिटेबल्स हे वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. चला पुढे जाऊया. दे सर्च आवर होल्स. दे सर्च आवर होल्स. ते ते आपली बिळ शोधतात. बघा, एक सातवीच्या पुस्तकातलं हे वाक्य, एका स्टोरी मधील. पहा, दे सर्च आवर होल्स. ती आपली बिळ शोधतात. आता वाक्यामध्ये क्रिया काय आहे? शोधण्याची. ते काय शोधतात? आवर होल्स, आमची बिळ. शोधण्याची क्रिया कशावर घडली? आवर होल्स, आमची बिळ यावरती घडली. बघा, शोधण्याची क्रिया कोणावर घडली? आवर होल्स वरती. क्रिया ज्याच्यावर घडते त्याला ऑब्जेक्ट कर्म म्हणतात. आवर होल्स या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. ओके. तर आपल्याला अर्थातच ऑब्जेक्ट याचा अर्थ कर्म समजला असेल.
आपण थोडीशी वाक्य सरावासाठी घेऊया. बघा, आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटेन्सेस. खालील वाक्यातील ऑब्जेक्ट ओळखा. पहा, पहिलं वाक्य, बेबी वॉचड मदर. लहान बाळाने आईला पाहिले. आपल्याला ऑब्जेक्ट या वाक्यातील ओळखायचंय. बघा, पाहण्याची क्रिया कोणावर घडली? बाळाच्या पाहण्याची क्रिया कोणावर घडली? आईवरती. म्हणून आई हे वाक्यातलं, म्हणजे मदर हे वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. चला पुढं, दे सर्च दिअर जॉब्स. ते त्यांची ते त्यांच्या नोकऱ्या शोधतात. दे सर्च दिअर जॉब्स. बघा, आता क्रिया कोणावर घडली? शोधण्याची क्रिया कोणावर घडली? देअर जॉब्स, त्यांच्या नोकरीची. शोधण्याची क्रिया त्यांच्या नोकरीवर घडली, म्हणून देअर जॉब्स हे ऑब्जेक्ट आहे. चला पुढे जाऊया. ही विल इन्व्हेस्ट मनी इन द शेअर मार्केट. ते शेअर मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवतील. ते शेअर मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवतील. आता गुंतवण्याची क्रिया, इन्व्हेस्ट, गुंतवण्याची क्रिया कशावर घडली आहे? मनीवरती. म्हणून मनी काय आहे? वाक्यातलं ऑब्जेक्ट. त्यानंतर पहा, सीता मेट हिम येस्टरडे. सीता मेट हिम येस्टरडे. सीता त्याला काल भेटली. सीता त्याला काल भेटली. आता भेटण्याची, बघा, सीताची भेटण्याची क्रिया कोणावर घडली आहे? हिमवर, म्हणजे त्याच्यावर. म्हणून हिम हा वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. पुढे जाऊया. दे दे किल अस. सॉरी, दे किल्ड अस. त्यांनी आम्हाला मारले. त्यांनी आम्हाला मारले. आता त्यांची मारण्याची क्रिया कोणावर घडली? आम्हावर, म्हणजे अस वर घडली. म्हणून अस हे वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. आता पहा, की ऑब्जेक्ट वाक्यातलं ओळखायचं कसं हे आपण पाहिलं. आता या वाक्यांचं निरीक्षण करूया. पहा, तिथं पहिल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट हे एक नाऊन आहे. तिथं दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्ट हे एक नाऊन आहे. नाही नाही, ऑब्जेक्ट तिथं प्रोनाऊन जोडून आलेलं आहे, प्रोनाऊन आहे. तिथं ऑब्जेक्ट काय? तिसऱ्या वाक्यामध्ये नाऊन आहे. चौथ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे? प्रोनाऊन आहे. पाचव्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे? असे प्रोनाऊन आहे. म्हणजे ऑब्जेक्ट हे नाऊन ही असू शकतं, प्रोनाऊन ही असू शकतं. आता ऑब्जेक्टचे सुद्धा प्रकार आहेत. पहा, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडली त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात, आणि अप्रत्यक्षपणे ज्याच्यावर क्रिया घडली त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. माझी पुढची तासिका नक्कीच आपण पहा, आपल्याला नक्की डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कळेल. आता थोडासा टफ जॉब आपल्या समोर टाकतोय. पहा, की आपल्याला एकाच वेळी खालील 3 ते 4 वाक्यातील सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधून काढायचे. पहा, त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. पहा, क्यूज आहे थोडीशी. आता ही मॅन्युअली क्यूज क्यूज आहे, त्यामुळे आपल्याला, ठीक आहे, आपल्याला जे उत्तराचा पर्याय असेल तो अंडरलाईन करायचा आहे. पहा, पहा, आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटेन्सेस. खालील वाक्यांमधून सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एका वेळी शोधा. क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. म्हणजे मगर, आप बघा, मगर त्याचं शेपूट, मगर त्याचं शेपूट सुंदर करण्याचा प्रयत्न करते. किंवा मदर, आपलं सॉरी, मगर त्याचं मगर त्याचं शेपूट सुशोभित करते. आता पहा, क्रिया करणारा कोण आहे? क्रोकोडाईल. क्रोकोडाईल काय? सब्जेक्ट.
आता सुशोभित करण्याची क्रिया कोणावर घडली? हिज शायनिंग टेल, तिच्या शेपटीवर. हीच शायनिंग टेल काय आहे? ऑब्जेक्ट आहे. बघा कोणता पर्याय दर्शवतो की क्रोकोडाईल सब्जेक्ट आहे आणि हीच शायनिंग टेल ऑब्जेक्ट आहे. पहा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. अंडरलाईन करूया आपण. ओके, पुढे जाऊया. ही विजिटेड द टुरिस्ट प्लेस महाबळेश्वर. त्यांनी पर्यटन, बघा त्यांनी पर्यटन ठिकाण महाबळेश्वरला भेट दिली. आता भेट देण्याची क्रिया कोण करतय? ही. ही हा वाक्यातला काय आहे? सब्जेक्ट. आता भेट देण्याची क्रिया कोणावर घडली? पर्यटन ठिकाण महाबळेश्वर, म्हणजे टुरिस्ट प्लेस महाबळेश्वर. टुरिस्ट प्लेस महाबळेश्वर हे ऑब्जेक्ट आहे. बघा, ही सब्जेक्ट, टुरिस्ट प्लेस महाबळेश्वर ऑब्जेक्ट. हा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. अंडरलाईन. 3 नंबरचा क्वेश्चन. एव्हरीवन शुड इट होम मेड फूड. एव्हरीवन शुड इट होम मेड फूड. प्रत्येकानं घरचं अन्न खाल्लं पाहिजे. ओके, प्रत्येकानं. आता खाण्याची क्रिया कोण करतंय? प्रत्येकानं. एव्हरीवन हा एक सब्जेक्ट झाला, एव्हरीवन हा सब्जेक्ट झाला. आता खाण्याची क्रिया कोणावर घडणार आहे? होममेड फूड, घरचं अन्न, याच्यावर क्रिया घडली. पण होममेड फूड हे काय झालं? ऑब्जेक्ट. म्हणून पहा, या वाक्यामध्ये एव्हरीवन हे सब्जेक्ट आहे, होममेड फूड हे ऑब्जेक्ट आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. चला तर पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटेन्सेस. हरी रीड स्टोरी बुक एव्हरी डे इन द फ्री टाइम. हरी मोकळ्या वेळी दररोज कथेची पुस्तके वाचतो. आता वाचण्याची क्रिया कोण करत आहे? हरी. हरी हा वाक्यातला काय आहे? सब्जेक्ट. ओके, तर वाचण्याची क्रिया कोणावर घडली? स्टोरी बुकवर. स्टोरी बुक हे ऑब्जेक्ट आहे. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच या तासिकेला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वाक्यामध्ये शोधायचं कसं हे नक्कीच कळालं असेल. I hope you understand how to identify the subject and object from the given sentences. Now, practice these two sentences in your free time. Now, see you in next period. Subscribe my channel Dreams Comes True and get new and interesting video. Okay, now see you.